183 कोटी या वर्षीचं टोटल वर्ल्ड वाईड कलेक्शन आणि सिनेमे 102. तसं गेल्या वर्षीपेक्षा बेटरच आहे, पण किंबहुना आजकाल बॉक्स ऑफिस कलेक्शन बघूनच सिनेमा आणि इंडस्ट्रीला जज केलं जातं. त्या व्यतिरिक्त पण सिनेमांच्या बऱ्याच डिफरंट कॅटेगरी असतात. त्यापैकी मास एंटरटेनर आणि क्रिटिकल एक्लेम अशा सिनेमांची जास्त चर्चा होते. फॉर्च्युनेटली या वर्षात आपल्याला डायव्हर्सिफाईड टॉपिक बघायला मिळाले, जे एकमेकांपासून वेगळे आणि नाविन्यपूर्ण होते. त्यातले काही व्यावसायिकरित्या तेवढे यशस्वी नव्हते जेवढे ते डिझर्व करतात. तर अशा 10 सिनेमांची लिस्ट मी तयार केली आहे, तर चला बघूया. नंबर 10 ला आहे कन्नी. लंडनमध्ये शूट झाले आणि चांगले निघाले असे बरेच कमी सिनेमे आपल्याकडे आहेत. कन्नी हा त्यापैकीच एक आहे. हा स्त्री पुरुष समानता आणि समाजातील रूढीवादीवर आधारित आहे. याची कथा प्रेक्षकांची मनोवृत्ती बदलण्यासाठी प्रेरित करते. असा हा वेगळा दृष्टिकोन खूप छान पद्धतीने मांडण्यात आलाय. प्रेम, मैत्री आणि स्वप्नांची पूर्ती या भोवती कथा गुंफण्यात आली आहे. आणि कन्नीचा प्लस पॉइंट हा आहे की यातील पात्र आपल्याला सहजपणे जुळवून घेतात. याचा स्क्रीन प्ले आणि रायटिंग खूप क्रिएटिव्ह होता, जो आपले इमोशन रोलर कोस्टर राईड सारखे अपडाऊन करतो. ऋता दुर्गुडेने यामध्ये खूपच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला आहे. गेल्या 3 वर्षात तिने 3 सिनेमे केलेत आणि तिचं ओव्हरऑल काम बघता असं वाटतंय की ती कुठल्याही प्रकारचं जॉनर हे इझिली क्रॅक करू शकते. नंबर 9 ला आहे जुनं फर्निचर. ही खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल स्टोरी आहे. या सिनेमावर महेश मांजरेकर हे 2012 पासून काम करत होते. याचं लिखाण आणि दिग्दर्शन हे त्यांनीच केलंय. मानवी भावना, सामाजिक चिंता, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या दुर्लक्षावर खूप सुंदरपणे भाष्य केलंय. अर्थात मांजरेकरांनी साकारलेलं गोविंद पाठक हे कॅरेक्टर खूप कौतुकास्पद आहे. याचबरोबर सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान यांनी पण आपलं काम खूप प्रामाणिकपणे केलंय. पण याचे काही मायनस पॉईंट्स पण आहेत, जसं की हा सेकंड हाफ मध्ये थोडासा स्ट्रेचफुल वाटतो. याचे इंडोर सीन खूप चांगले आहेत, पण जेव्हा तो आउटडोर जातो तेव्हा त्याची क्वालिटी खूपच पुअर होऊन जाते. लालबाग परळ, काकस्पर्श, नटसम्राट यामध्ये ज्या लेवलचं त्यांनी डायरेक्शन केलं तसं सॅटिस्फाईंग यामध्ये वाटत नाही. हे काही पॉईंट सोडले तर सिनेमा खूपच मिनिंगफुल आहे आणि तो कुटुंबासोबत नक्कीच बघायला हवा. आपल्या जीवनातील छोटे छोटे क्षण कसे महत्त्वपूर्ण ठरतात याचं उत्तम चित्रीकरण म्हणजे ओले आले. तसा हा गुजराती मूवी चल जीवी लय्येचा ऑफिशियल रिमेक आहे, जो तिथला आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे. कुटुंबियांना वेळ दिला तर ते नातं आहे त्यापेक्षा जास्त खुलून येऊ शकतं. ओले आले मधील प्रवास आपल्याला हीच गोष्ट हसत खेळतपणे पटवून सांगतो. विपुल मेहता ज्यांनी गुजराती मूवीचं लिखाण आणि दिग्दर्शन केलंय त्यांनीच याचं सुद्धा केलंय. त्यामुळे त्यांना एक्झॅक्टली माहिती होतं की या सिनेमाला एक्झिक्यूट कशा रीतीने करायचं आहे. कारण सेम रायटर डायरेक्टर रिटर्न येण्याचे बेनिफिट खूप असतात आणि जेवढे योग्य पद्धतीने न्याय तो व्यक्ती देऊ शकतो दुसरं कुणीच देऊ शकत नाही. यात नाना पाटेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी अभिनय खूप अप्रतिम केला आहे, ज्यामुळे इमोशनल मुवमेंट्स खूप इम्पॅक्टफुल वाटतात. प्रवास दाखवणं सोपं असतं, पण प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणं अवघड. या ठिकाणी मला जग्गू आणि ज्युलिएट का आठवला कुणास ठाऊक. नंबर 7 ला आहे घरात गणपती. हा त्याच्या सखोल कथानकामुळे इतरांपेक्षा वेगळा ठरतो. कुटुंबातील सदस्यांच्या भावनात्मक प्रवासाचे सूक्ष्मदर्शन, त्यांची समस्या, त्यांचे निराकरण याची मांडणी खूप प्रभावीपणे केली आहे. हा सिनेमा 3 पिढ्यातील नातेसंबंध, त्यांचे विचारभेद आणि एकमेकांशी जुळवून घेण्याची प्रतिक्रिया दर्शवते. अजिंक्य देव, भूषण प्रधान यांच्यासोबतच सर्वच कलाकारांनी खूप अप्रतिम अभिनय केला आहे. 5 इंडियन अमेरिकन शॉर्ट फिल्म्स डायरेक्ट केल्यानंतर घरात गणपती हा नवजोत बांदिवाडेकर यांचा पहिला मराठी सिनेमा. ज्यांनी पण हा सिनेमा बघितलाय त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असेल की ह्या लिस्टमध्ये हा सिनेमा तर नक्कीच असणार. मुळात आजकाल कौटुंबिक नातेसंबंधांचे चित्रीकरण करणारे सिनेमे हे लोकांना खूप कमी आवडतात, पण याची सखोलता आणि संवेदनशीलता लोकांच्या पसंतीस पडली. आणि हा जास्त तर माउथ पब्लिसिटीमुळे चालला, कारण की तो प्रत्येकाला कुठे ना कुठे रिलेट झाला. नंबर 6 ला आहे नाच ग घुमा. इमोशन, ड्रामा, कॉमेडी आणि रियालिटी याचं मिक्स कॉम्बिनेशन म्हणजे नाच ग घुमा. त्यात हा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा. परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन, त्यात मुक्ता बर्वे या मुख्य भूमिकेत. त्यात हा आपल्या अपेक्षांवर खरा उतरेल एवढं मात्र नक्की होतं. ही कथा खूप साधी सरळ आहे, पण ज्या पद्धतीने ती लिहिली गेली आहे ते मॅजिकल आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी हे दाम्पत्य जेव्हा पण एकत्र लिखाण करतात ना, तेव्हा आपल्या काळजामध्ये घर करतात. आणि अशा कॉन्टेंटसाठी फिमेल पॉइंट ऑफ व्ह्यू असणं पण खूप गरजेचं आहे. नाच ग घुमा हा सिनेमा त्याच्या साध्या पण प्रभावशाली कथानकामुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांना आवडला. नंबर 5 ला आहे नवरदेव BSc ॲग्री. हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करतो. शिक्षण घेतलेल्या तरुणाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि ओल्ड थिंकिंग या दोघांमध्ये होणारा संघर्ष यामध्ये खूप कॉमिक पद्धतीने दाखवला आहे. त्यातल्या त्यात यातील कथा, सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड स्कोर, डायरेक्शन आणि कलाकारांचा अभिनय सर्वच अप्रिशिएट करण्यासारखं होतं. क्षितिज दाते हा एक प्रतिभावंत कलाकार आहे हे त्याने यातून दाखवून दिलंय. या सिनेमाचं विशेष आकर्षण म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांना मिळणारं दुय्यम स्थान
यावर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि हा ज्वलंत विषय सर्वांच्या काळजाला चटका लावून जातो. नंबर 4 ला आहे स्वरगंधर्व सुधीर फडके. संगीत नाटक हा मराठी संस्कृतीचा अमूल्य वाटा आहे आणि या सिनेमातून तो वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सिनेमा एका असामान्य व्यक्तिमत्वाची कथा मांडतो ज्याने मराठी संगीत नाटकाचा वारसा हा आधुनिक काळामध्ये उंचावला. सुधीर फडके यांचं जीवन, त्यांची साधना आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये घडवलेले क्रांतिकारी बदल हे यात खूप बारकाईने आणि सखोलपणे दाखवण्यात आले. आणि याचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे ते म्हणजे याची गाणी. त्या काळातल्या संगीत नाटकाची गाणी नवीन पद्धतीने यामध्ये सादर करण्यात आली आहे, पण तो सोल कॅरी करून, हे महत्त्वाचं आहे. याचबरोबर सुधीर फडके यांच्या अप्रकाशित रचनांना पण समोर आणलं गेलं. ॲक्टिंग, डायरेक्शन, म्युझिक, सिनेमॅटोग्राफी आणि त्या काळातील क्लासिक कलर ग्रेडिंग सर्वच बाबतीमध्ये हा सिनेमा टॉप नॉच होता. नंबर 3 ला आहे फुलवंती. या सिनेमाबद्दल प्रेक्षक वर्ग हा 2 भागामध्ये विभागला गेला आहे. एक आहे जो याला खूप मनापासून आणि जीवाच्या आकांताने अप्रिशिएट करतो आणि दुसरा आहे जो याला मनापासून ट्रोल करतो. पण रियालिटी ही आहे की हा एक मास्टरपीस आहे आणि पर्सनली मला या बाबतीमध्ये तिळभर पण शंका नाहीये. प्राजक्ता माळीला ऍक्टिंग येत नाही हा गैरसमज तिने या सिनेमातून मोडीत काढला. काळजाचा ठोका चुकवणारा अभिनय, स्पेशली प्राजक्ता माळी आणि कश्मीर महाजनी. स्नेहल तरडे यांचं डायरेक्शन, मंत्रमुग्ध करून टाकणारी गाणी आणि डायलॉग्स, कुठेच बोर न होऊ देणारा स्क्रीन प्ले आणि इपिक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स, सर्व काही प्रोफेशनल लेवलवर केलं गेलंय. आणि याचा क्लायमॅक्स हा सॅटिस्फाईंग तर होताच, शिवाय तो आपल्याला विचार करायला पण भाग पाडतो. अनफॉर्च्युनेटली जेवढं तो डिझर्व करतो तेवढं त्याला मिळालं नाही. आज तो 5 नाही तर 50 कोटीवर असता आणि यामागचं उत्तर मी माझ्या इन्स्टा व्हिडिओमध्ये दिलंय. नंबर 2 ला आहे पंचक. 2024 ची सुरुवात ही आनंददायी करणारा सिनेमा म्हणजे पंचक. याची कथा ही सुपरस्टिशनच्या भीतीभोवती फिरते. पंचकच्या काळात कुटुंब प्रमुखाचं निधन, त्यामुळे कुटुंबातील लोकांच्या मनामध्ये निर्माण होणारी भीती आणि या अंधश्रद्धेच्या भीतीपोटी होणारी धडपड हे खूप विनोदी पद्धतीने दाखवण्यात आलंय. यातील डार्क कॉमेडी या सिनेमाचा प्लस पॉइंट आहे. त्यामुळे हा आपलं मनोरंजन तर करतोच, शिवाय आपल्याला विचार करायला पण भाग पाडतो. दिलीप प्रभावळकर, नंदिता पाटकर यांसारख्या अनुभवी कलाकारांमुळे हा सिनेमा एंगेजिंग बनून राहतो. पंचकची कथा आणि त्याची मांडणी ही आपल्यामध्येच खूप वेगळी आणि युनिक गोष्ट आहे. माधुरी दीक्षित यांनी निर्मिती करण्यासाठी खूप चांगली कथा निवडली आहे आणि अशाच वेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी अजून प्रोड्यूस करायला पाहिजे. आणि 1 नंबरला आहे पाणी, ज्याशिवाय कुठलाही सजीव हा जिवंत राहू शकत नाही. विषय खूप संवेदनशील आहे आणि या प्रोजेक्टला आदिनाथ कोठारेने ऑलमोस्ट आपल्या आयुष्याची 10 वर्ष दिली आहे. पाण्याची कथा खूप सिंपल आणि अविस्मरणीय आहे, जी आपल्याला त्याचं महत्त्व तर सांगतेच, शिवाय आजकाल पाणी आपल्याला जेवढं सहजपणे मिळतंय त्याची व्हॅल्यू पण करून द्यायला लावते. ही कथा फक्त समस्या सांगत नाही तर त्याला सोडवण्याचा दृष्टिकोन आपल्या समोर मांडते. आदिनाथचा हा डायरेक्शनल डेब्यू आणि त्यामध्येच त्याने षटकार लगावला आहे. विचार करा, 2018 मध्ये बनलेला प्रोजेक्ट जो सर्वांना वाटत होतं की हा तर फक्त OTT वरच येणार, पण मेकर्स शुअर होते की आणणार तर फक्त थिएटरमध्येच. जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा हनुमंत केंद्रे, ज्यांच्या जीवनावर हा सिनेमा बनलाय, ते आदिनाथ कोठारेला म्हणाले की जेवढी मेहनत मी गावामध्ये पाणी आणण्यासाठी घेतलीये तेवढीच मेहनत तुम्ही थिएटरमध्ये सिनेमा आणण्यासाठी घेतलीये. तर ही कौतुकाची थाप आणि विश्वास हाच खरा पुरस्कार म्हणावा लागेल. आता मराठीत चांगले सिनेमे बनत नाही हा गैरसमज या सर्व सिनेमांनी मोडीत काढला आहे. तर अशाच प्रकारचे डायव्हर्सिफाईंग सिनेमे आपल्याला पुढच्या वर्षी पण बघायला मिळतील अशी अपेक्षा करतो. बाकी ही लिस्ट तुम्हाला कशी वाटली आणि तुमचं ओपिनियन काय हे मला कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त मी इंस्टाग्रामवर रील पोस्ट करत असतो, ते तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण पुढच्या वर्षी. जय हिंद, वंदे मातरम.